काय मंडळी सगळे मजेत आहेत ना, मजेतच असायला पाहिजे. तर आम्ही आलोय गावी आणि आज येणार आहे आमच्याकडे पालखी. तर बघूया काय काय होते मजा पालखीमध्ये. तर चला गाईज, सध्या मी भाकरांवर लय जोर घेतलाय. घाबरू नका, मी रडत नाही. इथं चूल आहे त्यामुळे धुराने सगळं झालंय. शेंबुड्या लागल्या म्हणून रुमाल. माझे मम्मीचे आणि डोले सेम आहेत. दाखव नेपाली डोले. आता दोघेचे डोले एकदम सेम टू सेम आहे. हे बघा मी भाजलेल्या भाकऱ्या, नडाना व्लॉग. काय जाता आपण घेतोय मेकअप करायला, सगळं थापायला वगैरे, कारण की आता मरते सॉरी, कारण की आता पालखी येते त्यामुळे तयारी करायला घेतोय यो बोबड्या. पारसची एक व्हिडिओ आहे भाई आमच्याकडे, ती आम्ही दाखवू का? पारस नजर लागे बाबा. एवढी भारी व्हिडिओ आहे ना पारसची. आता आम्ही घेतो तयारी करायला, चला. तर गाईज झाले मी रेडी. गाईज हा ड्रेस ना मी स्वतः शिवलेला आहे साडीचा. कसं वाटतंय? फुल नाही, मी व्हिडिओ काढेन नंतर भावाला देऊन. कशी वाटते मी? फुल चांगली वाटते ना? तर पालखी आली आता मंदिरात. तर आम्ही डायरेक्ट आमच्या खालच्या घरात चाललो आहे, कारण की मंदिरानंतर डायरेक्ट तिकडं पालखी जाते. तर तिकडं पाय पडून मग नंतर संध्याकाळी आमच्या घरी येणार आहे. तर चला गाईज, आमची पालखी निघाली आहे खाली. सॉरी गाईज, तोंड तिकडे आहे देवीचं, त्यामुळे पाठच दिसते. आमची पालखी आमच्या जुन्या घरात आली आहे. आम्ही आलोय पाया पडायला. आमच्या पालखीतले देव. आपण आलोय प्रतापच्या घरी. माझी मम्मी वाटते, काय वाटते? पुराण. पुरणाची पोळी करायसाठी पुराण. पाट्यावरचा आज प्रॉपरली पुरणपोळी खाणार आहे. दे थोडस. चल पप्पा थांबा थांबा. हळू हळू हळू. पुढे घे पुढे घे. नमस्कार मित्रांनो, आता आपण चाललोय फोटोशूट आणि व्हिडिओ काढायला. लवकरच नवीन ब्लॉग येईल. आणि आता आपण चाललोय आमच्या गावातून खाली स्टॉपला. आमचा स्टॉप खाली आहे. तिकडे दाखव. हा कोकण बघू शकता, आमचं गाव. हा माझा भाव आहे. आणि मला पण जरा फॉलो करा. माझ्याच ब्लॉग मध्ये मला सांगशील मला फॉलो करा. जास्तीत जास्त कसं भावाला पण जरा फेमस करा. कुठे काय जास्त काय ह्याचं मनावर घेऊ नका तुम्ही. फॉलो बिलो काही करू नका. आम्ही चाललोय खाली फोटोज काढायला, कारण की तिथं मागे बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे आणि पालखी पण तसा खालीच आहे. म्हणून आम्ही बघ भाईचे खांदा दुखायला लागला पालखी हे नाचवून नाचवून. म्हणून आम्ही चाललोय आता खाली
आमचं लोकेशन मस्त आहे ना, एकदम मस्त. फुलं फुलं फुलं. हे बघा आमचं गावाचं बस स्टॉप. याच्या पुढे वरती आमचं गाव आणि इथं पटरी आहे. इथून ट्रेन रत्नागिरीला जाते. आम्ही आता घेतो फोटोशूट करून. चला, मी याला व्हिडिओ काढून देते म्हणून हा दगड माझ्या मानावर घालायला चाललाय यो. जर मला काय झालं तर ह्यालाच पकडा. ह्याला काय बोललो, वडापाव द्या, वडापाव दे आणि व्हिडिओ एडिट पण करून देतो. हा, व्हिडिओ एडिट सगळं. वडापाव दे, चल गाठ गाठ बघू शकता गाईज, 100 रुपयाचं पेट्रोल, 10 रुपयाचा वडापाव. हे झाड मला माझे रील करायचे. भावाची रील काय माहितीये, रिलेशन वगैरे काय नाही, कोकणातली सून होतेस तर बोल. तर गाईज आता आमचं झालंय फोटो वगैरे काढून, तर आता मी चाललोय घरी. फोटो काढायची पोज. हा फोटोग्राफरला गाडीने उडवला पाहिजे. त्याच लायकीचा आहे तो. काय झालं, कॅन्सर लायकी काढला माझी. अशी रायडर किती वेळ घेतो मग लायकी तुला माहिती आहे, चावी दे. 0% आहे. गावात मी किती फेमस आहे. तो आता पोरीला घे ना, त्या बसून पोरी गेला. पटवायच्या ह्याच्यामध्ये फेमस आहे तो. नाही असं नाही. चला आता घरी. चिंब बिजले कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. कार मित्र, आम्ही गाडीवर बसलोय. फायनली फुल भीती वाटते, पण काय नाही, आमची बहीण कुठेतरी घेऊन जाईल, पण जाईल घेऊन. बघू शकता रील स्टार, तिथे भरपूर फॉलोअर्स बघू शकता. काय होईल सांगू शकत नाही. गाडी इकडं, फुल इकडं बघू शकता. व्हिडिओ काढतो. मला येते गाडी चालवता, पण ह्या लोकांनी ना माझं नाव बदनाम केलं. नाही, आमचा रस्ता बघा म्हणून मी एवढी गदा हलते. आम्ही चाललो आता वरती, कारण पालखी पण चालली आहे. थोड्या वेळात येईल आमच्या घरात पण. आमचा रस्ता एवढा खराब आहे ना, त्यामुळे पूर्ण गदा चालू आहे. आमची पालखी आली सध्या इथे. हॉर्न वाजव. तिथून मी घेतली असती, पण देत नाही मला. कॅन्सल. येते, माझं नाव बदला. पडलो काहीच खाली. लवकर आलोय आम्ही घरी आता. वाह क्या सीन है. प्रेम. आणि हे ना आता झाड तोडलं होतं, पण त्या ह्यालाच बघा किती कैऱ्या आल्यात. खूप कैऱ्या आल्यात ह्या वेळेस. गाईज आम्ही खायला आलेले पैसे नाहीत माझ्याकडे मागते. मी पाहुणा आलोय ना तुमच्याकडे. आम्ही प्रतापच्या जीवावर आहे. बघा कसं नाही, आम्ही गावच्या दुकानात आलोय. एक नंबर. माझ्या भावाने मला थम्सअपची बॉटल घेऊन दिली. वाह क्या एक्टिंग कर रहा है. हिला मी शोपीस मध्ये लावून ठेवणार आहे. एकुलती एक माझ्या भावाने पहिल्यांदा दिले. तुला काय दिले दाखव. गेल्यावर कोणी म्हणतात. गाईज मी तुम्हाला मनापासून सांगते, असा भावना मला नशिबाने भेटला. आई शपथ. ए दगड घाल फाडी. गाईज मी तुम्हाला खरं सांगते, मला एवढं आता रडू येते ना. माझ्या भावाने मला थम्सअप घेऊन दिलंय. आई शपथ. पहिलं रड तरच मान्य करीन. मेकअप जाईल आता नको. आपण वाडी मध्ये गाईज मी रडले असते, मेकअप जाईल माझा म्हणून मी पालखी येणार आहे. पालखी येणार आहे. पण आई शपथ, आय लव्ह यू दादा. तू काय घॉप घॉप करताय. हा असे हे चुतिया पोर आहे. जाऊन दे, सॉरी. चांगला आहे, जाऊन दे माझा दादा. कसाही असला तरी आता काय पदरात पडलंय तर सांभाळायचंच आहे म्हणून. हॅलो गाईज आम्ही ना आमच्या लहानपणीच्या शाळेत आले, म्हणजे मी ह्या शाळेत 4थी पर्यंत तरी शिकले. मला फोन केलेला मग हे बघा. करणारच ना. आमच्या वेळेला आरसा नव्हता, आता आमच्या वेळेला आहे. आता ह्या वेळेला आरसा आहे. मी तुम्हाला आमचा वर्ग दाखवते गाईज.
कुठे गेली? ए थांब जरा काय पकड कुरकुरा ठेव मला. गाईज हा ना ह्या वर्गात मी 4थी पर्यंत होते. हे बघा आमचा बेंच, आमची साईड ती असायची, म्हणजे 4थी वाल्यांची. इकडं 1ली 2रीची पोरं बसायची. एवढा मिस करतोय ना तो. कॅम्प्युटर वगैरे, त्याच्यामध्ये कॅम्प्युटर वगैरे शिकवायचे. परत हे खेळणी वगैरे खूप खूप आठवण येते, खूप काही. पण पहिल्यापेक्षा लय चेंज झालंय. तरी थोडंसं हे पहिला लिहायचं सगळं राष्ट्र काय, पंतप्रधान, राज्यपाल. आजचा पंचांग बाबा, पंचांग लिहिताना तर मी एवढा मार खाल्लाय ना गाईस, तुम्हाला काय सांगू. मारेन मी, खूप खूप वेळा मार खाल्लाय. आणि आताची मुले किती, पहिलीला मुले कमी, मुली 3च भाई. काय शाळेत आता सगळी मुंबईला चालल्या, सगळी मुंबईला. हो गाईज हे. आणि हे जिथं म्हणजे जेवण वगैरे बनवायचं आम्हाला रोज पहिला आठवण यायची. म्हणजे हे काय बोलतात ते, म्हणजे माझी बोबडीच बोलते, काय बोलता नाही मला समजतच नाही. घरातून लाकडं वगैरे फाडी बोलते, काय बोलतात ते, काय भारी बांधून घेऊन यायचं दर आठवड्याला वगैरे. मैदान हे घसरगुंडी वगैरे तर आत्ताच आलंय. आणि इथं खाली दुकान होतं, म्हणजे ह्या दुकानात घरामध्ये दुकान होतं. तर आम्ही इकडूनच साईडून वर्गात कोण असलं कल्टी मारून लगेच दुकानात जायचं. आणि दुकानामध्ये 50च्या वरती पैसे आले ना की लगेच घरी फोन जायचा, तुमच्या पोरगीकडे 50 रुपये कुठून आले. 500 भेटले तर कमी वाटतात. आता 500. मग पहिला होतं तसं, 50ची नोट जरी आणली तरी लगेच घरी फोन. 50ची नोट. हे बघा गाईज, ते तिकडून वरनं बघतायत. हा बोल काय गाईज. एका रील साठी तो एवढी हे म्हणजे एवढा लाजतोय ना, काय घंट्याची मेहनत. इथं एक वाक्य त्याला बोलता येईना धड, एवढं लाज. अंगण वाकडे. तू बोल ना भाई पटकन, सोपं तर वाक्य आहे. तर बोलतो पब्लिक बघते म्हणजे पब्लिकने बघितलंच पाहिजे. पब्लिक नंतर वरनं बघतायत कसे. अरे बघून दे. मी लाजत नाही, तू का लाजतोय यार. तू घे ना भाई, डायरेक्ट बोलायचं. असं राहिलंस तर तू पण पद्मासारखाच मागं राहशील. तर संध्याकाळचा व्ह्यू किती वाजल्या, 6:30 ना, 6:30चा व्ह्यू. आमच्या घरी अजून पालखी आली नाहीये, पालखी अजून वरतीच आहे, अजून ह्या घरात. मग त्याच्यानंतर यो घर झाला की नंतर आमचा तिथे घर. अजून तरी मला वाटतंय 7 काय 7:30. यावेळेस 7:30. पहिला 4-5 वाजता यायची, नंतर परत किती 5 पर्यंत तरी यायची. पण आता 6:30 व्हायला लागले बाबा. पालखीला लेट आहे. किती टायमानंतर फायनली आता आले. आमचे देव वगैरे आलेले आहेत. हे बघा आमचे देव, पालखी मधले देव. तर आम्ही जिथे संभाजी महाराजांचं हे आहे ना तिथं आलो आहे. तुम्हाला माझ्या गेल्या ब्लॉग मध्ये पूर्ण बघायला भेटेलच. जिथे संभाजी महाराजांना पकडून ठेवलं होतं ती जागा इकडूनच अशी आतमध्ये आहे. तर आम्ही इथं आलोय आत्तेला सोडायला. तर आज काहीतरी पुण्यतिथीप्रमाणे आहे, म्हणजे तिथीप्रमाणे पुण्यतिथी आहे म्हणून आम्ही इथं आलोय. आत्तेला सोडायला जाताना आम्हाला हे रस्त्यातच भाऊ बघा हेवी ड्रायव्हर.
यो नाही चालवत आहे, इकडचा आहे तो चालवतोय. हात पकडलाय हे देखो. हे बघ दोघं चालवतोय. त्याचं पकडून चालत नाही बाळा. दोघं चालवतोय आम्ही. नंतर मी चालवणार आहे. तर ही बघा, ही माझी आत्या. आत्या हात दाखव. हाय कर. हा कोणा सांगते का? मी अशा व्हिडिओ वगैरे काढते मी. हा, बोल भाविकाला सपोर्ट करा. भाऊकाला सपोर्ट करा. आम्ही चाललोय आता आत्याला सोडायला घरी. आत्याला सोडून रिटर्न घरी आमच्या. गाईज गाडी या स्पीड मध्ये आहे ना, आम्ही तिघाच्या तिघा घरी जाऊ की नाही सांगू शकत नाही. मी पडेन म्हणून मला पकडून ठेवलंय हेवी ड्रायव्हर. दादा रे ओनली दिवेका. गाईज मी आता गाडी चालवा, रिक्षा चालवायला घेते. कसं वाटतंय तुम्हाला? धन्यवाद. बस आमची जिरली. नाही अरे एन्जॉयमेंट ब्रो. असं वाटतं आमचा पप्पाला फोन कर, मग गाडी घेऊन यायला इकडे घ्यायला आपल्याला. शाळेत आम्ही वाचलो बिचलो तर नशिबाची गोष्ट. पप्पा चालू इथूनच चालवतात. ब्रेक कोण दाबन? मी. तो ब्रेकवर तो पाय देणार, मी फक्त हँडल पकडणार. अरे जोर दे. अशी का बोलते का ती गाडी? तुझं जीव नाही. दादा रे ओरडा भाई पे टाकते कोपऱ्यात. मी दिसते का पकडण्याची? माझं ते गाठ आधी जातात. मुन्ने बघता बसलाय, हे गाडी चालवते बाय. आणि आमच्या मोठ्या कामाला झाला, आम्ही पकडून बसलोय बघ. हा बघा तर गाईज झाले सगळं. पालखी वगैरे होऊन गेले. 7:30 वाजता काहीतरी पालखी आली आमच्या घरी. तर झालं आता सगळं. तर तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.